हिरॉन्स फॉर्म्युला स्टार्ट केला होता. सो इनिशियली काय करून घेऊ, रिव्हिजन करून घेऊ. फॉर्म्युला काय आहे तो इन डिटेल मध्ये तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो एकदा, आणि त्यानंतर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतोय पहा. ट्रायंगल आहे ABC. ट्रायंगल आहे ABC. अँगल ए याच्या समोरची जी साइड आहे BC तिची लेंथ A आहे असं म्हणतो. अँगल B जो आहे त्याच्या समोर जी साइड आहे AC त्याची लेंथ B आहे असं म्हणतो. आणि अँगल C जो आहे त्याच्या समोर जी साइड आहे AB त्याची लेंथ C आहे असं म्हणतो. ओके, तुम्हाला A देखील माहितीये, B देखील माहितीये आणि C देखील माहितीये. म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स तुम्हाला माहिती आहेत. तर ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी हिरॉन्स फॉर्म्युला यूज केला जातो. सो हिरॉन्स फॉर्म्युला काय आहे ते लिहितो. हिरॉन्स फॉर्म्युला used to find out area of triangle when its sides are known. So area of triangle ABC is equal to असेल square root of S into bracket S minus A, S minus B, S minus C. Okay, area of triangle क्या है? Square root of S into bracket S minus A, S minus B, S minus C. Okay, पार्ट करून टाका, बिल्कुल पार्ट. Area of triangle is equal to square root of S into bracket S minus A, S minus B, S minus C. इथे A, B and C हे काय असतात? साइड्स ऑफ ट्रायंगल्स असतात. येस, माईक कोणाचा ऑन आहे? पहा, A, B and C या असतात साइड्स ऑफ ट्रायंगल. येस, आणि हा जो एस असतो याला म्हटलं जातं हाफ ऑफ द पेरिमीटर. हाफ ऑफ द पेरिमीटर किंवा यालाच म्हटलं जातं सेमी पेरिमीटर. सेमी म्हणजे हाफ, थोडक्यात इन शॉर्ट सेमी पेरिमीटर. सो विच इज इक्वल टू P/2 असं म्हणतो. विच इज इक्वल टू P/2. आणि हा जो P असतो हा म्हणजे काय असतो? पेरिमीटर ऑफ ट्रायंगल असतो. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? सर्व साइडची सम ना, सर्व साइडची सम विच इज इक्वल टू असेल A प्लस B प्लस C. येस, हे पॉइंट्स क्लिअर करायचे फक्त आपल्याला. यामध्ये हिरॉन्स फॉर्म्युला यूज केला जातो जेव्हा ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आपल्याला दिल्या असतील तेव्हा ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी हिरॉन्स फॉर्म्युला यूज केला जातो. फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ S इंटू ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B, S मायनस C. यातलं जे ABC असतात त्या ट्रायंगलच्या साइड्स असतात, आणि हा जो S असतो हा असतो हाफ ऑफ द पेरिमीटर किंवा त्याला म्हटलं जातं सेमी पेरिमीटर. आणि पेरिमीटर म्हणजे तुम्हाला तर माहितीये, पेरिमीटर म्हणजे सर्व साइडची सम असते. सर्व साइडची सम करा आणि त्याला 2 ने डिवाइड करा. ओके, तुम्हाला S मिळून जाईल. येस, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? येस, फॉर्म्युला क्लिअर आहे हा? हो सर. ओके, चलो पुढे जाऊ. आता पहा रे, मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो. मग तुम्ही मला याचा एरिया सांगा. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे ना रे? इन जनरल फॉर्म्युला माहिती आहे ना? एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, हाफ इंटू बेस इंटू हाईट.
हाफ इंटू बेस इंटू हाईट. काय करतोय पहा, इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो. आणि असं म्हणतो की हा जो ट्रायंगल आहे ना, हा जो ट्रायंगल आहे ABC, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ओके. ही साइड जी आहे ही 10 सेंटीमीटर आहे. ही साइड 10 सेंटीमीटर आहे. आणि हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स सेम असतात. आणि इथून ए मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ए मधून इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ओके. परपेंडिक्युलर ड्रॉ केला. मी असं म्हणतो हा पॉइंट आहे डी. ओके. आता हे टोटल डिस्टन्स तर 10च राहील, कारण हा तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. बरोबर. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स सेम असतात. सो ही देखील 10 राहील. ही एसी देखील 10 राहील. एसी देखील 10 राहील. ओके. आणि ही 10 तर आहेच, ऑलरेडी आहेच. ओके. सो हे बीडी जे डिस्टन्स असतं हे 5 असेल. हे 5 असेल. ओके. हे 5 असेल आणि हे 5 असेल. तर यस, कोण सांगेल मला हा फॉर्म्युला अप्लाय करून एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, या फॉर्म्युल्यानुसार या इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया काय येईल? येस, मी काय म्हणतोय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मला फाइंड आउट करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी फाइंड आउट करायचं, विच इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस कोणता आहे रे इथे या ट्रायंगल मध्ये, सांगा मला. येस 10 येस, बेस कोणता आहे इन टर्म्स ऑफ लेटर सांग. BC बेस आहे बीसी. येस, मला सांगा हाईट कोणती आहे रे यामध्ये. 8 AD बरोबर, एडी हाईट आहे. ओके. हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता मला सांगा, तुम्हाला बेस तर माहिती आहे नाही का. ओके. बेस तर माहिती आहे 10 आहे. तुम्ही आन्सर दिलं, बीसी ची व्हॅल्यू 10 आहे. हे सरळ सरळ दिसतंय आपल्याला. बट एडी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का रे? नाही. डायरेक्टली माहित नाहीये. बट एडी ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. एडी ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. करू शकता तर कशी करू शकता रे? येस, एडी ची व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट करू शकता तर कशी करू शकता? हा इथे परपेंडिक्युलर आहे. येस, पायथागोरस थेरम तुम्हाला, पायथागोरस थिअरम. येस, पायथागोरस थेरम जर तुम्ही अप्लाय केलं या ट्रायंगल मध्ये तर तुम्हाला एडी मिळेल. एडी मिळेल. पहा ना, तुम्हाला इथे एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का? पहा, मी इथे ड्रॉ करतो राईट अँगल ट्रायंगल. हा बघा इथे, हा एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला. इथे येलो कलरनी मार्क केलाय पहा, येलो कलरनी मार्क केलाय. आणि हा इथे 90 डिग्री आहे. मग हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, बीडी डिस्टन्स माहिती आहे तुम्हाला, 5 आहे. 5 आहे. हे डिस्टन्स पण तुम्हाला माहिती आहे 10 आहे. 10 आहे. मग तुम्ही एडी डिस्टन्स फाइंड आउट करू शकता ना. येस, पहा मी इथे काय करतो, ट्रायंगल एबीडी मध्ये नाही का, ट्रायंगल एबीडी मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करतो आणि असं लिहितो, एबी स्क्वेअर, एबी तर हायपोटेनियस आहे, एबी स्क्वेअर इज इक्वल टू बीडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. बीडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. अरे बट एबी किती आहे? 10. 10 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू बीडी किती आहे? 5. 5 चा स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर. येस, याच्यावरून मला एडी ची व्हॅल्यू मिळेल नाही का. 10 चा स्क्वेअर असतो 100 विच इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर असतो 25 प्लस एडी स्क्वेअर. एडी स्क्वेअर, सो एडी स्क्वेअर इज इक्वल टू येईल 75 आणि एडी इज इक्वल टू येईल स्क्वेअर रूट ऑफ 75. स्क्वेअर रूट ऑफ 75. स्क्वेअर रूट ऑफ 75 म्हणजे किती असतं कोण सांगेल? 25 3 लिहू शकतो ना मी 75 ला. 25 3 75. आणि या 25 चं स्क्वेअर रूट मला माहितीये. या 25 चं स्क्वेअर रूट मला माहितीये की 5 असतं. 5 एडी इज इक्वल टू येईल 5 रूट 3. एडी इज इक्वल टू येईल 5 रूट 3. एडी इज इक्वल टू असेल 5 रूट 3. ओके, मग एडी ची व्हॅल्यू मिळाली मला इथे 5 रूट 3 देतो. येस, एडी ची व्हॅल्यू जी मिळाली 5 रूट 3 इथे टाकून दिली आणि आन्सर फाइंड आउट करतो. पहा, 2 1 जा 2,
2 5 जा 10 किती आला आन्सर 25√3. एरिया ऑफ ट्रायंगल किती आला 25√3. 25√3. यस क्लिअर आहे सर्वांना. हो सर. आता आपण काय करू नाही का हे इतकं सारं कॅल्क्युलेशन करावं लागलं आपल्याला का कारण आपल्याकडे हिरॉन्स फॉर्म्युला माहित नव्हता असं समजा आपल्याला माहित नव्हता तर आपल्याला हाईट फाइंड आउट करावं लागली बाय अप्लाइंग पायथागोरस थेरम. म्हणजे इतकं सारं कॅल्क्युलेशन करावं लागलं तेव्हा आपण एरिया फाइंड आउट करू शकलो. बट इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे सांगितलं होतं ना आपल्याला त्यांनी एबीसी. मग जर आपल्याकडे हिरॉन्स फॉर्म्युला असता आपल्याला माहित असता तर आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे इच साइड 10 असेल. मग हिरॉन्स फॉर्म्युला जर मला माहित असता तर हे कॅल्क्युलेशन करायची गरजच लागली नसती. हिरॉन्स फॉर्म्युलानं मी काय केलं असतं खूप इझिली आणि फास्ट मध्ये आन्सर फाइंड आउट केलं असतं एरिया ऑफ ट्रायंगल्स. ओके सो हिरॉन्स फॉर्म्युलाने इथे सॉल्व्ह करतो मी हिरॉन्स फॉर्म्युलाने. आता सेम प्रॉब्लेम मी हिरॉन्स फॉर्म्युलाने सॉल्व्ह करतो. हिरॉन्स फॉर्म्युला असतो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. ओके मग पहा रे एस म्हणजे काय रे एस म्हणजे काय हाफ ऑफ द पेरिमीटर. मला सांगा हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल एबीसी जो आहे त्याची पेरिमीटर किती येईल इक्विलॅटरल ट्रायंगल की ज्याची साइड 10 सेंटीमीटर आहे याची पेरिमीटर किती येईल 30 येईल. ओके पेरिमीटर असेल 30. अरे मग एस काय असतो पेरिमीटरच्या हाफ असतो ना p/2 असतो. मग 30/2 किती येईल व्हॅल्यू सांगा 15 येईल. ओके म्हणजे एस ची व्हॅल्यू आली 50. आणि ए बी सी म्हणजे आता साइड ट्रायंगलच्या ज्या की किती आहेत रे 10 ज्या की किती आहेत 10. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे फक्त आपल्याला. पहा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. इथे आपला एस आला होता 15 आणि ए बी सी या तिघी किती होत्या 10 सेंटीमीटर. येस बस आता कॅल्क्युलेशन करतो पहा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस ची व्हॅल्यू टाकली 15 इंटू 15 मायनस 10 इंटू 15 मायनस 10 इंटू 15 मायनस 10. ओके चलो करून घेऊ कॅल्क्युलेशन. स्क्वेअर रूट ऑफ 15 इंटू 15 मायनस 10 5 15 मायनस 10 5 मायनस 10 5. ओके आता पेअर बनवा आतमध्ये पेअर बनवा. कोणाची पेअर बनली 5 5 ची एका 5 5 ची पेअर बनली. अरे या 2 5 ला एक 5 बाहेर आणू शकतो स्क्वेअर रूटच्या. इथे राहतं फक्त 15 इंटू 5 किती असतं रे 15 इंटू 5. याला पण आणखी स्प्लिट करू का रे मी 5 इंटू 3 लिहू का हो सर 3 इंटू 5 लिहितो. आणखी एक पेअर बनली 5 5 कॉमन निघाला अजून आणखी एक 5 ला बाहेर घेऊन येतो. सो 5 5 चा 25 करतो इथे आता 25√3 येस इंटू √3. सो विच इज इक्वल टू असेल 25√3. येस आलं का रे सेम आन्सर हिरॉन्स फॉर्म्युला हो सर. आणि हा बेस इंटू हाईट या दोन्ही सेम आन्सर आलं पहा 25√3. इथे पण आलं 25√3. येस फक्त हिरॉन्स फॉर्म्युलाने आपल्याला हेल्प केली कॅल्क्युलेशन सिंपल करण्यासाठी. येस खूप सिंपल गोष्टी आहेत फक्त थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके आपला मेन मोटिव्ह इथे हाच आहे की आपल्याला हे कॅल्क्युलेशन वरती फोकस करायचं. येस कोणाला जरी कॅल्क्युलेशन समजत नसेल ना तर मला लगेच विचारा की सर कसं काय केलंय. कारण ही स्टेपच इम्पॉर्टंट आहे यामध्ये की हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे स्प्लिट करता आलं पाहिजे. 5 इंटू 5 ला कॉमन काढता आलं पाहिजे 15 ला 5 इंटू 3 5 आणि अगेन 5 कॉमन काढता आलं पाहिजे. या गोष्टी समजणं फक्त इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्ही काय कराल हे सगळं कॅल्क्युलेशन कराल आणि नंतर त्याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला जाल तर खूप डिफिकल्ट होईल. ओके सो हे अवॉइड करायचं आहे आपल्याला. सर एक डाऊट होता. येस बोल हर्ष.
हो सर, जो नंबर सिस्टीम नावाचा चॅप्टर आहे ना, फर्स्ट चॅप्टर, हा. तो आपल्या एक्झामला आहे परत ह्यावेळेस री मध्ये. तर त्याच्यातले जे तुम्ही एकदा रिव्हिजन करून घेता का? कारण काही काही म्हणजे असे थोडस टफ नाही म्हणता येणार, ट्रिकी जात आहेत. नंबर सिस्टीम. हो सर, नंबर सिस्टम्स. ओके ओके. त्याच्यातले जे आहेत ना, म्हणजे स्टार्टिंगचा पार्ट इझी येतो ना, रिप्रेझेंटिंग ऑन नंबर लाईन अँड ऑल. बट जो नंतरचा जो आहे ना, कॅल्क्युलेशन्स अँड ऑल, हो सर, त्याच्यातलं म्हणत होतो. ठीक आहे ठीक आहे, चालेल. पाय लास्ट स्टेप कशी आली सांगतो. लास्ट स्टेप कशी आली सांगतो. आदित्य सांगतो बघ, लक्ष दे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. पहा इथे स्क्वेअर रूट ऑफ इथून पुढे करतो, इथून पुढे रिपीट करतोय मी इथे. पहा 15 इंटू 15 मायनस 10 आलं 5, 15 मायनस 10 आलं 5, 15 मायनस 10 आलं 5. ओके. सो आता कॅल्क्युलेशन बघ कसं करतोय. इथे पेअर्स बनवायचे. 5 येस, पेअर्स बनवायच्या. हे 5 इंटू 5 स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊ शकतं नाही का. म्हणजे थोडक्यात काय होतंय माहिती आहे, हे 5 इंटू 5 होतं, इथे 5 स्क्वेअर होतंय. 5 इंटू 5 होतं 5 स्क्वेअर, आणि या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होत असतं आणि हा 5 बाहेर येतो. असं कॅल्क्युलेशन होतं इथे. ओके. सो सिमिलरली मग राहिलं काय, फक्त एक 5 तर बाहेर आला. इथे 15 इंटू 5 राहिलं. अगेन मी असं केलं, या 5 into 3. 5 इंटू 3 असं लिहिलं. 5 इंटू 3 इंटू 5. मग अगेन काय झालं, इथे 5 ची आणखी एक पेअर बनली. ओके. हा 5 आणि हा 5 याची पेअर बनली. 5 into 5 मग root आणखी एक 3. 5 मी बाहेर काढू शकतो इथे. ओके, बाहेर घेऊन येऊ शकतो याला. इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. सो 5 इंटू 5 असतं 25 रूट 3. ओके, 25 रूट 3. असं आन्सर आलंय. येस, क्लिअर आहे आदित्य? ओके. येस, डाऊट विचारायचा. सिंगल डाऊट असेल तरी विचारायचा. हो सर. येस, पहा रे, एक्सरसाइज 12.1 सॉल्व करतोय आपण. एक्सरसाइज 12.1 एंटर केलंय. फर्स्ट क्वेश्चन पहा काय. A traffic signal board indicating school ahead is an equilateral triangle with side A. Find the area of the signal board using Heron's formula. If its perimeter is 180 centimeter, what will be the area of the signal board? Okay. काही नाही, 2-3दा रीड करायचं. जोपर्यंत क्वेश्चन समजत नाही तोपर्यंत रीड करत राहायचं. अ ट्रॅफिक सिग्नल बोर्ड इंडिकेटिंग स्कूल अहेड. स्कूलला चाललाय आणि तो ट्रायंग्युलर बोर्ड असतो ना, असा पाहिला असेल तुम्ही, स्कूल अहेड म्हणून. इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर्व साईड सेम आहे. ट्रायंगलच्या सर्व साईड सेम आहेत, त्याला म्हटलं जातं इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड ए. ट्रायंगलची साईड किती आहे? ए. फाइंड द एरिया ऑफ द सिग्नल बोर्ड. एरिया ऑफ द सिग्नल बोर्ड युझिंग Heron's formula. If its perimeter is 180 centimeter, what will be the area of the signal board? ओके, पहा सांगतो इथे. स्कूलला चाललाय तुम्ही घरापासून. स्कूलच्या जवळ गेल्यानंतर एक 100 मीटर डिस्टन्स वरती तुम्हाला असा एक बोर्ड दिसेल, स्कूल अहेड म्हणून. पाहिला पण असेल मे बी तुम्ही, नाही का. असं असतो जनरली, इन जनरली असतो, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे स्कूल अहेड. स्कूल अहेड. स्कूल अहेड. आणि काय म्हटलंय, हा जो ट्रायंग्युलर बोर्ड आहे ना, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या सर्वच्या सर्व साईड सेम असतात. मग त्याची साईड जर एक ए असेल, नाही का, त्याची जर साईड एक ए असेल, मी याला म्हणतो एबीसी असा ट्रायंगल आहे. एबीसी. त्याची एक साईड ए असेल तर रिमेनिंग ऑटोमॅटिकली ए होऊन जाते, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. येस, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग काय म्हटलंय, फाइंड द एरिया ऑफ द सिग्नल बोर्ड युझिंग Heron's फॉर्म्युला. चलो, याचा एरिया फाइंड आउट करा असं म्हटलंय. ओके, एरिया फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग Heron's फॉर्म्युला. Heron's फॉर्म्युला. S is equals to 90. येस, मला सांगा, हा एक ट्रायंगल बनला, याची पेरिमीटर काय असेल रे, बोला. 180. सर्व साईडची सम ए प्लस ए प्लस ए,
लक्षात ठेवा. A. A plus A is equal to 180. सम ज्यांना माहित नाही त्यांनी लक्ष द्या. ए प्लस ए. सो पेरिमीटर येईल इथे ए प्लस ए विच इज इक्वल टू 3A. पेरिमीटर असेल 3A. आता एस म्हणजे काय असतो आपला फॉर्म्युलामध्ये जो आपला एस आहे हा एस असतो सेमी पेरिमीटर. सेमी म्हणजे निम्मा. सेमी पेरिमीटर. सेमीचा मिनिंग होतो निम्मा, हाफ. सेमी पेरिमीटर विच इज इक्वल टू असतो P/2. अरे बट पी किती आलाय 3A. सो याची व्हॅल्यू असेल 3A/2. पीच्या इथे फक्त 3A टाकेन. 3A/2 हा झाला एस. अरे आणि ए बी सी तर तुम्हाला माहिती आहे. ओके, तिन्ही साइड सेमच आहेत ए. मग एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो बाय हिरॉन्स फॉर्म्युला? सर त्यांनी पेरिमीटर दिला 180. येस, आपण पुढे जाऊन करू ना. ओके, तो 180 दिलाय पेरिमीटर. बट आपण काय करू अगोदर हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो ना त्याचा फॉर्म्युला काय बनतो ते पाहू. ओके, इन कॉमन फॉर्म्युला पाहू. ओके, 180. ठीक आहे. येस, कॉमन फॉर्म्युला पाहू आणि नंतर पुढचा विचार करू. ओके, बस आपल्याला आता तुम्हाला इतके इनपुट्स आहेत असं समजा. एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि त्याच्या साइड्स ए आहेत आणि याचा एरिया फाइंड आउट करायचा. सो एरिया ऑफ ट्रायंगल असेल स्क्वेअर रूट ऑफ फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला पाठ व्हायला पाहिजे. एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. अरे पण इथे ए बी सी तर सेमच आहेत. ओके, तिन्ही साइड सेमच आहेत. ए आणि एच आहेत. बट एस किती आपला 3A/2. एस ची व्हॅल्यू टाकतो पहा इथे 3A/2. काय केले पहा, एस ची व्हॅल्यू पुट केली. 3A/2 इंटू याची व्हॅल्यू पुट करतो एस मायनस ए म्हणजे 3A मायनस 3A/2 मायनस 1. ओके, सेम इथे 3A/2 मायनस 1. 3A/2 मायनस ए. अगेन इथे याची पण व्हॅल्यू काय एस किती आहे 3A/2 मायनस सी किती आहे ए. येस, समजली का रे ही सर्वांना स्टेप? बोला येस. हो सर, येस. सर समजले. विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3A/2 ऍज इट इज लिहितो इंटू येस 3A/2 मायनस ए. कोण करेल कॅल्क्युलेशन आहे 3A/2 मायनस ए. A/2 पहा, ज्यांना माहित नाही त्यांना इथे सांगतोय मी. 3A/2 मायनस ए कसं करतात पहा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. या 2 ने या ए ला मल्टिप्लाय करायचं असतं. 3A मायनस 2A डिवाइडेड बाय 2 म्हणजे 3A मायनस 2A असतं A/2. याचा आन्सर येत असतं A/2. लिहितो इथे A/2. अगेन इथे याचा पण आन्सर सेम असेल A/2. A2 आणि A/2. याचं पण सेम असेल A/2. ओके, आता थोडासा विचार करा आणि पहा. A/2 इंटू A/2 एक पेअर बनली. ओके, इथे A/2 इंटू A/2 एक पेअर बनली. ओके, येऊ का या दोघांना बाहेर घेऊन? सर हो सर. येस, बाहेर घेऊन येतो. विच इज इक्वल टू या पेअर मधला एक A/2 बाहेर आणला, या पेअर मधला एक A/2 बाहेर आणला, या पेअर मधला एक A/2 बाहेर आणला. ओके, सो इथे राहिलं स्क्वेअर रूट 3. स्क्वेअर रूट 3. ओके, सो इथे पहा काय झालं स्क्वेअर रूट ऑफ 3. 2 इंटू 2 किती होईल 4 इंटू ए स्क्वेअर. ओके, हा झाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया असतो स्क्वेअर रूट ऑफ 3/4 A². इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया असतो स्क्वेअर रूट ऑफ 3/4 A². ए म्हणजे काय असते इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड असते. इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड असते. येस, आता युज नाही होणार पण पुढे जाऊन युज होणार. जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्याल तेव्हा दरवेळेस इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करत नाही बसणार तुम्ही. तुमच्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला असेल, हा फॉर्म्युला असेल. तो कसा आलाय ते पण आता सांगितलं. रूट 3/4 A² असा असेल. येस, आता पुढे जाऊ, प्रॉब्लेम मध्ये पुढे जाऊ. ओके, इथे काय करतो फक्त मी एक स्लाइड ऍड करतो. 1 मिनिट द्या मला.
हॅलो सर, बोल. हा जो सम आहे ना, मी तो वेगळ्या वेनी केलाय. काय केलंस? आता इथे यांनी दिलेला होता की पेरिमीटर इज इक्वल्स टू 180 सेंटीमीटर आणि हा ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणून मग मी 180/3 घेतला. तर मग इच साइड इज इक्वल्स टू 60. तर मग 60 + 60 + 60 इज इक्वल्स टू 180. मग हा चेक पण झाला. त्यानंतर हे फॉर्म्युला मध्ये टाकला की इफ पेरिमीटर इज इक्वल्स टू 180 सेंटीमीटर देन सेमी पेरिमीटर इज इक्वल्स टू 90. तर मग तो फॉर्म्युला मध्ये टाकला तो सेमी पेरिमीटरच्या एरियासाठी आणि मग आन्सर येत आहे 900√3. येस. ओके, तू जे काही केलंस ना आता तेच आपल्याला पुढे करायचं आहे आता. ओके, बिलकुल बरोबर आहे तुझं. ओके, बिलकुल बरोबर आहे. ओके सर. सेम गोष्ट पुढे करायची आहे आपल्याला. बट इथे पॉइंट मला असं सांगायचंय तुम्हाला. येस, पॉइंट असं सांगायचंय, तुम्ही ही गोष्ट ब्रेन मध्ये फिट करून टाकाल आता. क्या तुमची जी नोटबुक आहे त्याच्यावरती जी ब्लँक स्पेस असते तिथे हा एक फॉर्म्युला लिहून टाकाल की एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्यू म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3/4 टाइम्स ऑफ द ए स्क्वेअर. ओके, वेअर असं लिहाल A is equal to side of an equilateral triangle, side of an equilateral triangle, side of an equilateral triangle. Yes, side of an equilateral triangle. मग तुम्हाला असं म्हटलं की एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ज्याची साइड 10 सेंटीमीटर आहे, ज्याची साइड 10 सेंटीमीटर आहे, त्याचा एरिया काय असेल? तर पटकिनी काढाल √3/4 टाइम्स ऑफ द ए स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर. ओके, पहा इथे एक इन शॉर्ट क्वेश्चन विचारतोय. पहा गोष्टी लिंक करून देतोय तुम्हाला मी, लिंक. लक्ष द्या व्यवस्थित. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ज्याचा साइड 10 आहे, तर याचा एरिया काय असेल सांगा मला? √3/4 टाइम्स ऑफ द ए स्क्वेअर. साइड किती आहे रे त्या ट्रायंगलची? साइड किती आहे? 10 आहे, बरोबर. 10चा स्क्वेअर किती? 10चा स्क्वेअर किती आहे? 10चा स्क्वेअर किती आहे? 100. 10चा स्क्वेअर 100. ओके, मग हे कॅल्क्युलेशन जर केलं तर काय होईल सांगा मला? 4 1 जा 4, 4 2 जा 8, रिमेनिंग 2, 25√3. म्हणजे पहा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला आन्सर मिळाला इक्विलॅटरल ट्रायंगल. किती आला आन्सर? 25√3. किती आला आन्सर? पहा लिंक करून देतोय गोष्टी, या समजून घ्या, एंट्रन्स साठी इम्पॉर्टंट राहतात. 25√3. ओके, 25√3. आणि आपण जे फर्स्ट मध्ये केलं होतं कॅल्क्युलेशन, पहा पहिला प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह केला होता, इथे आन्सर काय आलं होतं? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हटलं होतं. आन्सर किती आलं होतं इथे? पहा इक्विलॅटरल ट्रायंगलचं आलं होतं का? 25√3 आलं होतं का? सेम आलं होतं का? पहिला प्रॉब्लेम जो आपण सॉल्व्ह केला इक्विलॅटरल ट्रायंगल. येस, मग या गोष्टी लिंक करतोय मी तुम्हाला यासाठी की हे कॅल्क्युलेशन करायचंच नाहीये आपल्याला एंट्रन्स मध्ये, हे कॅल्क्युलेशन करायचंच नाहीये आपल्याला. हे माहित असणं गरजेचं आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया हा √3/4 ए स्क्वेअर असतो. ओके, हा व्ह्यू द्यायचा मी इथे ट्राय करत होतो तुम्हाला. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. चलो आता पहा रे, प्रॉब्लेम काय होता पहा. इफ द पेरिमीटर इज 180 सेंटीमीटर, व्हॉट विल बी द एरिया ऑफ द सिग्नल बोर्ड? अरे पेरिमीटर दिलीये, किती दिले? 180 दिलीये ना. अरे बट कोणताही एखादा इक्विलॅटरल ट्रायंगल की ज्याची साइड ए आहे, याची पेरिमीटर तर 3 असते ना, याची पेरिमीटर तर 3 असते. मग 3a इज इक्वल टू 180 म्हटल्यावरती ए किती येईल रे? 60. येस, 60 येईल. 60 येईल. मग ए जर 60 असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल? √3/4 टाइम्स ऑफ द ए स्क्वेअर. म्हणजे √3/4 टाइम्स ऑफ द ए स्क्वेअर म्हणजे 60चा स्क्वेअर. येस, √3/4 इंटू 60चा स्क्वेअर कसा? 120. पहा 6चा स्क्वेअर तर असतो 36. 6चा स्क्वेअर असतो 36.
आणि 1 झिरोचा स्क्वेअर असतो 2 झिरो. हो 360. येस. आणि आता पहा इथे काय करतो कॅल्क्युलेशन. 4 1 जा 4, 4 9 जा 36 ना रे, बरोबर. So, आता मला सांग हर्ष, आलं का रे सेम आन्सर 900√3? तुझं पण हेच आलं होतं का? हो सर, हे चालेलं आहे. ओके, कसंही करा आन्सर काय यायला पाहिजे, सेमच यायला पाहिजे. ओके, 900√3. बट ही गोष्ट का सांगितली, ही गोष्ट हेल्प करणार आहे तुम्हाला एंट्रान्स मध्ये. ओके, तुमचा टाइम वाचवण्यासाठी हेल्प करणार आहे. ओके, हा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुमचा की एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया असतो √3/4 टाइम्स ऑफ द ए स्क्वेअर. √3/4 टाइम्स ऑफ द ए स्क्वेअर. ओके सर. येस, काय सांगतोय पहा, मी तुम्हाला पीडीएफ पाठवत असतो याची, बरोबर. लेक्चर झाल्यानंतर व्हिडिओ लेक्चर पण तुमच्याकडे असतं आणि पीडीएफ पण असतं. तर तुम्हाला लेक्चर वाईज नोट्स बनवायचे व्यवस्थित, आजच्या दिवसामध्ये काय आपण शिकलो मॅथ्स मध्ये. सो लेक्चर वाईज नोट्स बनवायच्या आणि ते नोट्स बनवण्यासाठी पीडीएफ तुम्हाला हेल्प करेल. येस, काही नोट्स मी शेअर पण केल्या होत्या तुमच्या बरोबर, बरोबर. काही स्टुडंटच्या नोट्स शेअर केल्या होत्या की तशा टाईप मध्ये नोट्स बनवायच्यात आपल्याला. येस, क्लिअर आहे सर्वांना? येस, आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ओके, आणखी एक सॉल्व्ह करू आज. येस, हा सॉल्व्ह करू आपण एक. पहा, हा एकच सॉल्व्ह करायचा आहे, थांबायचं आज. सो लक्ष द्या आता व्यवस्थित. ओके, पहा क्वेश्चन कडे. सिंपल क्वेश्चन आहे, बिलकुल डिफिकल्ट नाहीये, फक्त समजून घ्यायचं. काय आहे पहा. सेकंड क्वेश्चन. अ ट्रायंग्युलर साइड वॉल्स ऑफ ए फ्लायओव्हर has been used for advertisement. The sides of the walls are 122 meter, 22 meter and 120 meter. The advertisement yield an earning of ₹5,000 per meter square per year. A company hired one of its wall for 3 months. How much rent did it pay? How much rent did it pay? Okay, व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट रीडिंग मध्ये नाही समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही, 2 ते 3 वेळा रीड करायचा. अ ट्रायंग्युलर साइड वॉल्स ऑफ ए फ्लायओव्हर have been used for the advertisement. The sides of the walls are 122 meter, 22 meter and 120 meter. The advertisement yield an earning of ₹5,000 per meter square per year. A company hired one of its wall for 3 months. How much rent it pay? सर मी सांगू? वेट करशील. ओके, मी क्वेश्चन समजून देतो अगोदर. ओके, समजून देतो. पहा काय. ओके सर. कन्सिडर करा, आपला क्लास आहे, बरोबर. आपला क्लास आहे आणि आपल्या क्लासची आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायची. ओके, आणि आपला इथला शाहूनगरचा ब्रिज आहे. ओके, शाहूनगरचा हा ब्रिज आहे, असा ब्रिज आहे, फ्लायओव्हर आहे. ओके, आणि या फ्लायओव्हर वरती अशा वॉल्स आहेत. हा फ्लायओव्हरला हा सपोर्ट आहे, असा ट्रायंगलचा सपोर्ट आहे. म्हणजे असा एक ट्रायंग्युलर कॉर्नर भेटलेला आहे आपल्याला फ्लायओव्हरला. ओके, ट्रायंग्युलर कॉर्नर भेटलेला आहे. ओके, आणि आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायची. ओके, आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायचे. इथे क्लासेस आहेत 9th CBSE चे. ओके, म्हणून आपण काय घेतलं, हा एक कॉर्नर आहे ना, एक ट्रायंगल जो आहे हा आपण ऍडव्हर्टाइजमेंट साठी घेतला. म्हणजे या इतक्या एरियात आपण आपला फ्लेक्स लावणार, ट्रायंग्युलर फ्लेक्स. ओके, ट्रायंग्युलर फ्लेक्स म्हणजे मी तर पाहिलेलं नाही अजूनपर्यंत ट्रायंग्युलर फ्लेक्स, जनरली रेक्टँग्युलर असतो, बट ठीक आहे, इथे आपण आपला ट्रायंग्युलर फ्लेक्स लावणार आहे.
ट्रायंग्युलर फ्लेक्स लावायचा आहे. इथं ट्रायंगल फॉर्म झालेला हा 120 मीटरची साईड आहे इथे अशी. याची हाईट बनलेली आहे 22 मीटरची आणि याचा फ्रंट साईड जी आहे ओके ज्याच्यावरती व्हेकल इथे आहे ओके ती साईड आहे 122 मीटर. 122 मीटर पहा असा ट्रायंगल आहे इथे ड्रॉ करतोय. असा ट्रायंगल आहे. असा ट्रायंगल आहे हा 120 मीटर आहे. याची हाईट आहे 22 मीटर आणि इथे आहे 122 मीटर ओके. आणि इथे आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे की ऍडमिशन्स ओपन 9th CBS ओके MSA मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. ऍडमिशन्स ओपन. ऍडमिशन्स ओपन 9th CBS ओके अशी ऍडव्हर्टाइजमेंट करून फ्लेक्स लावायचे आपल्याला ओके. ठीक आहे फ्लेक्स लावायचंय. बट फ्लेक्स लावायचंय तर याचं रेंट पण आहे ना ओके. पिंपरी चिंचवड महानगर पालिका म्हणते तुम्ही फुकटमध्ये नाही लावू शकत फ्लेक्स ओके. तुम्हाला रेंट द्यावा लागेल रेंट. आणि याचं भाडं किती आहे माहितीये का इथे त्यांनी सांगितलंय ऍडव्हर्टाइजमेंट यील्ड अँड अर्निंग ऑफ ₹5,000 पर मीटर स्क्वेअर पर इयर ओके. म्हणजे पर मीटर स्क्वेअरला ₹5,000 तुम्हाला द्यावे लागतील. पर मीटर स्क्वेअरला ₹5,000 द्यावे लागतील पर इयरला. पण आपल्याला 3 महिनेच लावायचं. तर आपल्याला किती रेंट पे करावं लागेल. येस थोडी आयडिया आली प्रॉब्लेमची. आता थोडं समजला. येस तर पहिले आपल्याला 1 मंथचा काढावा लागेल डिवायडेड बाय 12 करून आणि त्याच्यानंतर नॉर्मल एरिया फाइंड आउट करून मल्टिप्लाय करायचं कॉस्टला. ओके एक्सलंट. हीच गोष्ट करायची आपल्याला ओके. हीच गोष्ट करायची. पहा पर मीटर स्क्वेअर मागे ₹5,000 आहे ओके. पर मीटर स्क्वेअर मागे 5,000 मीटर पर मीटर स्क्वेअर आहे ओके. बट अगोदर काय करू आपला एरिया किती आहे पाहू ना. आपल्याला इतका फ्लेक्स लावायचा आहे तर या ट्रायंगलचा एरिया किती होतोय पाहू. बरोबर ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करेल तर हिरॉन्स फॉर्म्युला यूज करेल कारण ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स माहिती आहेत. एक साइड आहे 122 मीटर एक आहे 22 मीटर आणि एक आहे 120 मीटर. सो पेरीमीटर काय येईल रे याची 122 प्लस 120 प्लस 22 तिन्ही साइडची सम केली आणि पेरीमीटर फाइंड आउट केली ओके. पहा किती येतं कॅल्क्युलेशन 122 प्लस 120 प्लस 22 करा. हा 2024 येईल इथे 22426 येईल इथे आणि 112 264 ओके. पेरीमीटर किती येईल 264. 122 प्लस 120 प्लस 22 कराल तर आन्सर येईल 264. ही झाली पेरीमीटर. बट फॉर्म्युल्यात तर लागतो एस ना. एस म्हणजे काय असतो सेमी पेरीमीटर. सेमी म्हणजे निम्म ओके. सेमी पेरीमीटर सेमी म्हणजे निम्म. अरे सेमी इंग्लिश असतं माहितीये का. सेमी इंग्लिश म्हणजे सायन्स मॅथ्स इंग्लिश मध्ये असतात सब्जेक्ट बाकी सर्व मराठीमध्ये असतात त्याला सेमी इंग्लिश म्हणतात. सेमी म्हणजे निम्म इंग्लिश निम्म मराठी. सिमिलर सेमी पेरीमीटर म्हणजे हाफ पेरीमीटर. 264/2 किती येईल रे कॅल्क्युलेशन 132 येईल ओके. सेमी पेरीमीटर इतकी आली. मग आता एरिया फाइंड आउट करता येईल ना ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल बाय हिरॉन्स फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस किती आला 132 आला इंटू ब्रॅकेट एस मायनस ए 132 मायनस एक साइड सबस्ट्रॅक्ट करतो 122 इंटू 132 मायनस दुसरी साइड सबस्ट्रॅक्ट करतो 120 इंटू 132 मायनस तिसरी साइड सबस्ट्रॅक्ट करतो 22 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 132 इंटू यस 132 मायनस 122 किती येईल रे बोला कॅल्क्युलेशन करा. 132 मधून 10 येईल. इथे सांगा 132 मधून 120
12. 12 येईल आणि 132 मधून 22 गेले 110. 112. 110. 110. Yes. आता हे कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला करायचंय. आता पहा काय डोकं लावतो पहा. सर 110 ला आपण असं लिहू शकतो 11 into 10. एक्सलंट वे बिलकुल बरोबर आहे. ओके बिलकुल बरोबर आहे. मग सर आपण 10 कॉमन काढू शकतो. येस येस येस. बट मला सांग 132 ला कसं लिहिशील रे? 132 ला 132 ला लिहायचं आहे ना मला फक्त इतकं कॅल्क्युलेशन करून सांगा की 12 into 11 किती येतात पहा करून. पहा साईडला करा. 12 into 11 असं करून पहा साईडला इथे. 12 into 11 पहा किती हो येतं. सर 12 into 11 येतं 132. कॅरी 2 11 into 2 22. वन 32 येतं नाही का? म्हणजे या 132 ला मी 11 into 12 असं लिहू शकतो. व्यवस्थित पहा काय करतो. 11 into 12 लिहितो. 10 ची काय प्रॉब्लेम नाहीये. 12 ची काय प्रॉब्लेम नाहीये. 12 आणि इथं परत 10 into 11. 11 into 10 लिहितो. येस. आता पेअर्स बनवा रे पटापट पेअर्स बनवा. सर 11 कॉमन. हा गुड. ओके पेअर्स बनवतो पहा आता. सर सगळंच कॉमन निघालं. येस ओके सिंपल झालं ना मग आपल्यासाठी चांगलं आहे. पहा 11 एक पेअर बनली आलो बाहेर घेऊन. ओके आलो बाहेर घेऊन. सेकंड पहा 112. येस 12 एक पेअर बनली आलो बाहेर घेऊन नो प्रॉब्लेम. थर्ड पहा 10 10 एक पेअर बनली आलो बाहेर घेऊन. अरे सर्वच बाहेर आलं. हे कॅल्क्युलेशन करणं काय डिफिकल्ट आहे. आत्ताच केलं 11 into 12 किती असतं 132. सो हे कॅल्क्युलेशन आलं नाही 1320. हा तुमचा इतका एरिया आहे. ओके हा जो एरिया आहे या ट्रायंगलचा की जिथे तुम्हाला फ्लेक्स लावायचे तो आहे 1320. येस क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? हो सर. हो सर. आपण हा जो इथे ब्रिजला शाहूनगरच्या फ्लेक्स लावणार आहे इथे त्याचा एरिया आहे 1320 मीटर स्क्वेअर. ओके म्हणजे आपलं इतकं तरी डिसाईड झालं आता की आपल्याला फ्लेक्स लावायचंच आहे आणि 1320 मीटर स्क्वेअरचा फ्लेक्स लावायचा आहे. आता पैशाचं बोलू नाही का. आता आपण पैशाचं बोलू. काय म्हणतात हे ऍडव्हर्टाइजमेंट वाले काय म्हणतात की काय रेंट आहे 5000 पर मीटर स्क्वेअर. ओके पर मीटर स्क्वेअरला 5000 रुपीज आहे. ओके 5000 रुपीज पर मीटर स्क्वेअरला आहे. आपले किती मीटर स्क्वेअर आहे 1320. बट हे पर इयरला आहे बरं का. ही प्राइस किती आहे पर इयरला आहे आणि आपल्याला फक्त लावायचं आहे 3 महिन्यांसाठी. येस मला सांगा हे 5000 रुपीज जे आहेत ते पूर्ण इयरचे आहेत. एका इयर मध्ये किती मंथ असतात रे? एका इयर 12 months असतात. मग डिवाइड बाय 4 करायचं मग 3 months येतं. ओके मग काय करतो एका इयर मध्ये 12 मंथ्स येतात म्हणून याला 12 ने डिवाइड करतो. म्हणजे काय होईल माहितीये काय हे 5000 पर मीटर स्क्वेअर होईल. ओके पर मीटर स्क्वेअर होईल आणि पर मंथ होईल. ओके पर मंथ होईल. मग आता आपल्याला असं कॅल्क्युलेशन करायचंय. पहा एका महिन्यासाठी एका मीटर स्क्वेअरला 5000/12 रुपये. ओके 5000 डिवायडेड बाय 12 रुपीज आहे. ओके सो आता आपल्याला काय करायचंय 3 मंथ साठी लावायचंय. 3 ने मल्टिप्लाय करतो याला. पहा 5000 डिवायडेड बाय 12 इंटू आपले किती मीटर स्क्वेअर आहेत बोला. आपले किती मीटर स्क्वेअर आहेत 1320. येस आणि आपल्याला किती मंथ साठी लावायचंय 3 मंथ. 3. येस बस हे कॅल्क्युलेशन आपल्याला आपला आन्सर देईल. हे जे काही कॅल्क्युलेशन कराल हे आपल्याला आपला आन्सर देईल. इतके रुपीज तुम्हाला पे करावे लागतील तेव्हा तुम्ही ते ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. येस कोण करेल कॅल्क्युलेशन? हे मीच करतो. पहा सांगतो कसं करायचं. डिफिकल्ट नाही वाटून द्यायचं. पहा 3चा टेबल तर माहिती आहे ना रे.
3 1 जा 3, 3 4 जा 12 असतं. ओके, 3 तर कट होऊन गेला. 4 ने काय करतो पहा, 4 1 जा 4, इथे आलो 4 3 जा 12, रिमेनिंग 1, रिमेनिंग 1, अगेन 4 3 जा 12 आणि अगेन 0, अगेन 0. मग आता कॅल्क्युलेशन किती सिंपल झालं पहा. आता काय करायचं फक्त तुम्हाला 5000 ला 330 ने मल्टिप्लाय करायचंय. आता काय करायचंय फक्त लास्ट मध्ये या 5000 ला या 330 ने मल्टिप्लाय करायचंय. 1650000. या झिरोचा तर मी लोड घेणार नाही. हे 3 झिरो आणि हे 1 झिरो तर देऊन टाकेल. फक्त राहिलं कॅल्क्युलेशन काय, राहिलं काय फक्त 5000 इंटू 33 ना करून घेतो मी साईडला, काही प्रॉब्लेम नाही. 33. हे काय 33 इथे सर 0 कट का? हे कट नाही, झिरो नंतर देऊ ना आपण. ठीक आहे सर. हे 4 झिरो आहेत ना, हे नंतर देऊ. ओके, आपण अगोदर फक्त 33 इंटू 5 करून घेऊ. 33 इंटू 5 करून घेऊ. किती येतं पहा, 5 3 जा 15, कॅरी 1, 5 3 जा 15, 165 येतं. मग 165 लिहितो, 165 लिहितो आणि हा एक आणि शून्य. त्याला 4 0. एक्सलंट. 1 2 3 4 पहा, इतके रुपयाची ऍडव्हर्टाइजमेंट होईल. किती होत आहेत पहा. 16,50,000. ओके, 16,15,000 इतका खर्च होईल ऍडव्हर्टाइजमेंटला. ओनली फॉर 3 months. हा, ओनली फॉर 3 months. फार महाग आहे. ओके, आपल्याला नाही परवडणार आणि आपण असं ट्रायंग्युलर फ्लेक्स लावणारच नाही. ओके, हो सर. खूपच महाग आहे. ओके, जाऊ दे यार, प्रॉब्लेम आहे तो, आपण काय करू शकत नाही. ओके, 16,50,000 रुपीज जातील. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर, झालं कम्प्लीट. Yes. काय करा फक्त आज काय कराल व्यवस्थित, आपण जे 2 प्रॉब्लेम्स फक्त पाहिले एक्सरसाइज 12.1 मधले, जे काही तुम्हाला समजले ते व्यवस्थित सॉल्व्ह करा. लगेच काय करतो, लेक्चरचा रेकॉर्डिंग पण सेंड करतो ग्रुपवरती आणि याची पीडीएफ पण सेंड करतो. मग या पीडीएफच्या हेल्पने लगेच नोट्स बनवायला चालू करा. ओके, हो सर. ओके, थांबतो मी इथे आज. बाय एव्हरीवन. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर, बाय सर. थँक्यू सर, बाय सर.